पेन्शन लागू करा, सेवेत कायम करा, मानधन नको, दरमहा वेतन द्या, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अशा प्रमुख मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 3 डिसेंबर पासून काम बंद आंदोलन करीत आहेत। त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नसून आंदोलक हे मागण्यांवर ठाम आहेत। या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना 3 डिसेंबर पासून मानधन देऊ नका असा फतवा एकात्मिक बाल विकास योजना विभागाच्या आयुक्तांनी काढला आहे। आता अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कडेठाण येथील अंगणवाडी सेविकांनी सरकारने काढलेले आदेश जाळून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। बोल वनिता। मानधन हे आमच्या हक्काचं आहे आणि जोपर्यंत समजा सरकार मानधन देत मानधन 26,000 किमान दिलं पाहिजे। वेतन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत किमान मानधन 26,000 दिलं पाहिजे आमच्या हक्काचं। मिनी अंगणवाडीचं काय म्हणणं आहे? मोठी अंगणवाडी करायला पाहिजे। आम्ही त्यांच्या बरोबरीला काम करतोय आणि मिनी अंगणवाडीला पगार कमी आहे, मानधन कमी आहे, त्यामुळे पुरत नाही, मोठी करायला पाहिजे। बरं, आजचं आंदोलन कशासाठी करतोय आपण? न्यायासाठी, हक्कासाठी। आजचे होळी केलेली आम्ही ते 27 डिसेंबर 2023 रोजी। रुबल अग्रवाल या महिला बाल कल्याण खात्याच्या आयुक्त आहेत। या आयुक्तांनी असं पत्र काढलेलं आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये जो शालेय पोषण आहार तयार होतोय तो आहार अंगणवाडीतील मुलांना देण्यात यावा किंवा गावामध्ये जे बचत गट चालू आहेत त्यांनी तो आहार करावा। परंतु अंगणवाडी सेविका ही 10,000 मानधनावर किंवा 8,500 मानधनावर तिचं काय भाग